झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये कॉकटेल पार्टीत अतिमद्यपान केल्यानं सनम हसन या 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला। काही दिवसांपूर्वी शाळकरी मुलांचा चिल्लर पार्टीचा मुद्दा गाजला होता, तर आता अतिमद्यपानामुळे तरुणीचा मृत्यू झाल्यानं हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पुणे शहर मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे, मात्र ही चर्चा नेहमीपेक्षा वेगळी आहे, कारण शहराचा सुसंस्कृतपणा लयाला जात असल्याची शंका यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। चिल्लर पार्टीच्या धक्क्यातून नुकत्याच सावरलेल्या या शहराला आता सनम हसन या युवतीच्या मृत्यूनं पुन्हा धक्का दिलाय। स्वतःच्या वाढदिवसाच्या पार्टीत सनमनं अतिमद्यप्राशन केल्यानं तिचा मृत्यू झाला। हसन ही सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट फॅशन डिझायनिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती। बर्थडेच्या निमित्ताने पार्टी आयोजित केलेली होती आणि त्या ठिकाणी ते जेवण करायला गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या पार्टीमध्ये काही ड्रिंक्स वगैरे झालेले होते आणि त्याचा त्रास तिला झाल्यामुळे तिला काल सकाळी ॲडमिट केलेलं होतं आणि ॲडमिट केल्यानंतर एक तासाभराच्या उपचारानंतर ती मयत घोषित करण्यात आली। मित्रमैत्रिणींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सनमनं आयोजित केलेली कॉकटेल पार्टी ही प्राणघातक ठरली। त्यामुळे तरुणांनी आनंद साजरा करताना आता संयम बाळगणंही गरजेचं बनलंय। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।